कॅन अंडरस्टँड मिस्टर राजस. रेणूबरोबर जे काही घडलं ते तुम्हाला पचवणं खूप अवघड जात असेल. बट यू हॅव टू बेअर इट. आय मीन दारू पिणं हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. शट अप, ओके? जस्ट शट अप. बस झालं. आपल्या दोघांशिवाय आता कोणीच नाहीये घरात. आय मिस्ड यू सो मच राजस. सेम हियर. इतका वेळ वाट पाहिलीस आणि मलाही पाय लावलीस. मग सेलिब्रेशनसाठी थोडा वेळ थांबता नाही आलं? अगे फ्रेनीची सवय नडली. म्हटलं आपल्या प्लॅन मधले दोघं भागीदार आहेत, त्यांना नाही म्हणायला नको. खुश करून टाकलं. व्हेरी सॉरी. बस एका मिनिटात तुझं ड्रिंक तयार करतो. सो त्या फ्रेनीला या रोशन विलाचे पेपर्स दिलेस की नाही? ऑफकोर्स. त्याच्यात तर तिचा जीवच अडकला होता ना. आणि त्याच्याशिवाय मी तिला इमोशनल ब्लॅकमेल करू शकलो नसतो. यू आर सच अ लवेबल डार्लिंग. ए बाय द वे, त्या दुसऱ्या राजसचं काय केलंस? शरद यार्दी, त्याला 2 लाख आधीच दिले होते. आत्ता 8 लाख देऊन टाकले कॅश. किस्सा खतम. खूप अवघड काम होतं रे त्याचं. म्हणून तर नट निवडला ना. 3 महिने तालमी करून घेतलं त्याच्याकडून, कुठे काही चूक होऊ नये म्हणून. सगळं प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू होतं. फक्त एकच साला ती बाटली फुटली. पण ती सुद्धा आम्ही तिघांनी मिळून 15 मिनिटात सगळी आवरावरी करून टाकली. चकाचक, जैसे थे. Cheers. Cheers. Cheers to our success. Cheers. But one thing for sure, या सगळ्याचं क्रेडिट तुलाच द्यायला हवं. डेफिनेटली. ब्रेन बिहाइंड द प्लॅन. नुसताच माझा मेंदू नाही राजस, माझ्या काळजाचा सुद्धा खूप मोठा सहभाग होता त्यात. त्या दिवशी रेव पार्टीमध्ये मी सापडले. पण म्हणून मी काय ड्रग ॲडिक्ट नव्हते रे. पण पप्पांनी मला काही एक्सप्लेन करायचा चान्सच दिला नाही. माझं म्हणणंच ऐकून घेतलं नाही त्यांनी मला काही ठेवलं नाही याचं मला वाईट नाही वाटलं रे. पण त्यांनी माझ्यावर अन्याय केला. बस त्या क्षणी मी ठरवलं, आपला काही अपराध नसताना, आपली काही चूक नसताना, आपल्या हक्काचंच जर आपल्याला नाकारलं जात असेल ना, तर बस ते मी परत मिळवीनच, बाय हुक और क्रुक. त्यावेळेस तुझ्या प्रेमाची साथ नसती ना राजस, तर मी पप्पांचा खूनच केला असता. पण तू मला शिकवलंस की डोकं शांत ठेवून सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी रेणूला माझी सवय लावली. एक दिवशी ती वेळ येऊन मला म्हणाली, राजस आय लव्ह यू. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सख्खी बहीण होती रे ती माझी. माझ्यावर अवलंबून होती, अधू होती. पण तरी सुद्धा तुला तिच्याबरोबर वाटून घेताना माझ्या मनाची काय अवस्था होत होती ना, कॅन यू इमॅजिन? आय जस्ट हेट दोज डेज. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. Of course, I understand. जिन्यावरनं घसरून पडली बिचारी. अबॉर्शन करायला लागलं आणि कोणाला कळलंही नाही की हे सगळं मीच प्लॅन केलं होतं.
रेणू आवर लवकर प्लीज. रेणू जाऊ दे रे, विसरून जा. जस्ट फॉरगेट इट. येस येस येस. आता सगळं विसरूनच तर जायचंय आणि एक खूप महत्वाचं काम करायचंय. व्हॉट? येस, तुला प्रपोज करायचंय. रती, विल यू मॅरी मी? राजस, वेल वेल. ओ आय एम सॉरी. रेणू, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? राजस, तू आता मला पंडू म्हणू शकतोस. नाही म्हणजे तुमच्या रोमॅन्समध्ये आले ना मी म्हटलं आपणही काही जादूचे प्रयोग करून दाखवावेत. मला ॲडमिट केल्या केल्या मी डॉक्टर मिराशी काकांना फोन केला. हॉस्पिटलमधनं सुटका करून घेणं त्यांच्यासारख्या मोठ्या सायकॅट्रिस्टसाठी काहीच अवघड नव्हतं. तुला भेटले ते आणि तुझं हॉटेल सुरभी. तुझा पाठलाग करत आले मी इथपर्यंत. फरक फक्त इतकाच आहे की तू पुढच्या दाराने आलीस आणि मी. रेणू, मी काय म्हणते माझं जरा ऐकून तर घे ना. तुझं ऐकून घ्यायला मी काय वेडी आहे का दीदी? रेणू, पण खरंच रात्री तू मला सिडेटिव्ह दिलंस ना, त्याबद्दल मी खरंच तुझी खूप आभारी आहे. शांत हो, शांत हो. झोप लागेपर्यंत एक 4-5 मिनिटं गेली. मग मी खूप स्वतःवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कारण तुला वाटते तशी अधू मी कधीच नव्हते दीदी. डॉक्टर मिराशी काकांनी मला थेरपीज देऊन तयार केलं होतं. मग मी शांत झाले, स्वतःवरती ताबा मिळवला आणि मला फ्रेनीच्या हातावरची जखम दिसली. खलास. मी म्हटलं बाकी सगळे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात रेणू, पण फ्रेनीच्या हातावरती जखम झालेली मनातल्या मनात नाही होऊ शकत. ती बाई एकच आहे. तुला फसवलं जातंय हे नक्की. मग मी खूप विचार केला आणि त्याच विचारांमध्ये मला गाढ झोप लागली, खूप गाढ. मग पहाटेच्या 4 वाजता मला जाग आली and I was fresh as dawn. माझा मेंदू पुन्हा एकदा चार्ज झाला होता आणि मग माझ्याच प्रश्नाची उत्तरं मलाच उलगडत गेली. 3 वर्षापूर्वी भेटलेल्या नोकरबाईचा फोन नंबर तोंडपाठ असण्याचं कारण काय राजस? रेणू एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416. कुणाचा नंबर आहे? फ्रेनीचा. वो मेरी जुडवा बहन थी हा हिंदी सिनेमाची फॅन असलेला फ्रेनीचा डायलॉग एक गावंढळ बाई कशाला बोले? हम दोनों जुड़वा बहन थी, एक मेले में खो गए थे. पप्पांना हार्ट अटॅक आला याचं कारण माझं ऑपरेशन होतं. हे फ्रेनीला कसं समजलं? तुमचं काय ते ऑपरेशन झालं का नाही? त्या ऑपरेशनमुळं तुमच्या पप्पाने शाक खाल्ला आणि अटॅक फटॅक काय म्हणतात ते त्याच्यात गेलं म्हणते. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितलं असणार. आपण नवरा बायकोंनी घट्ट एकांताच्या क्षणी जार नावाच्या कुत्र्याला पंडू हे नाव दिलं. हे फ्रेनीला कसं कळलं? 2 दिवसात गेलं माझं ते कुत्र. पंडू गेला माझा. इडियट. राजस, रेणू, बघतेस ना तू, माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझा संबंध नाही कसा? तुझाच तर संबंध आहे दीदी. मी तुला ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला तू म्हणालीस तू मुंबईत आहेस. मग अर्ध्या तासात तू महाबळेश्वरला पोहोचलीस. पण राजसनी मुंबई महाबळेश्वर अशी विमान सेवा सुरू केली आहे का?
राजस डार्लिंग, 7 रोशन विला हे आपलं सिक्रेट होतं ना. मग हे बक्षी मॅडम पर्यंत कसं पोहोचलं रे? हे सगळं सोडा, मी दीदीला फोन केला त्यावेळेला माझं डोकं इतकं फिरलं होतं की मी नेमकी कुठे आहे हे तिला सांगितलंच नव्हतं. मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे ग. प्लीज हेल्प मी विथ दिस. रेणू राजा, हे बघ, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. ओके? मग महाबळेश्वर, इथलं फार्म हाऊस, इथला पत्ता. ए, पाणी देऊ दीदी तुला? शट अप. मी शटअप झाले तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही बुद्धिमान आहात. राजस, तुला आठवतंय फ्रेनी आणि यमुनाबाईचा रेफरन्स देऊन तुम्हाला एक मोठं सुपर इम्पोजचं तत्वज्ञान शिकवलं होतंस? जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. हं? सुपर. आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. तू मला म्हणाला होतास की ती तुझ्या मनातली फ्रेनी आहे, सेम टू सेम पण वेगळी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं हिरवं लुगडं नेसलेली. सेम टू सेम फ्रेनीज पण वेगळं बोलणारी. ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. यमुनाबाईनी नऊवारी नेसली होती आणि तेही हिरव्या रंगाची. हे तेव्हा तर सोड, मी अजूनही तुला सांगितलं नाही. काही नाही रे, तुमची सगळी हुशारी 15 मिनिटात खरकट आवरणात गेली. पण तरी सुद्धा गालीच्या वरती सांडलेली दारू मात्र तुम्ही कोरडी करू शकला नाहीत. खूप खेळलात तुम्ही माझ्याशी, खूप. मग मी पण ठरवलं तुमच्याशी खेळायचं. पप्पा, फॅक्टरीला जायचं. म्हणजे म्हणजे त्या बुरकेसमोर तू वेडेपणाचं नाटक करत होतीस? ऑफकोर्स. आणि तुमच्यासारख्या सुपर शाण्यांच्या ते लक्षातही आलं नाही. कम ऑन राजेश, डोंट वेस्ट टाइम. ए, सरप्राईज. तुझ्या जॅकेटमधनं काढून घेतलं. सॉरी, तुला सांगायचंच राहिलं. आणि मला हे चालवता येतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके ओके. तू तू तुझ्या सख्ख्या बहिणीचा जीव घेणार आहेस? हो, पण वेडाच्या भरात. म्हणजे शिक्षा नाही, मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं, काही दिवस राहायचं आणि मग मी बरी होणार, कारण मी बरीच आहे. अँड देन बॅक टू बक्षी फार्मास्युटिकल्स. हाऊज दॅट होती? महाबळेश्वर पोलीस स्टेशन, 7 रोशन विला माहिती आहे? जेमिसन लॉज, ससून रोड. तिकडे 2 डेड बॉडीज पडल्यात. प्लीज या, 7 रोशन विला. Johnny, yes, Papa. Eating sugar. No, Papa. Telling lies. No, Papa. Open your mouth.